ठाण्यात युतीसाठी भाजपचा शिवसेनेला अखेरचा अल्टिमेटम. शिवसेना भाजप युतीच्या आजवर 2 बैठका झाल्या, मात्र त्यातून फार काही निष्पन्न झालं नाही. तरी शिवसेनेला शनिवारची डेडलाईन देण्यात आल्याची माहिती भाजपचे ठाणे महानगरपालिकेचे निवडणूक प्रभारी आमदार संजय केळकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. आम्ही आमचा जागा वाटपाचा फॉर्म्युला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे दिलाय. तेव्हा युतीविना असो अथवा युतीसह दोन्ही प्रकारे लढाईसाठी भाजप सज्ज आहे. 2017 मध्येही भाजप स्वतंत्रपणे लढला. त्यापूर्वीही आम्ही स्वतंत्र लढलो होतो, याची आठवण आमदार संजय केळकर यांनी शिवसेनेला करून दिली आहे. आणि सर्वांना ठाणेकरांना तशीच उमेदवारांनी अपेक्षा उत्सुकता आहे की युती होणार की नाही. युतीच्या 2 बैठका झाल्या, त्याच्यातून फार काही निष्पन्न झालेलं नाही. उद्याची आम्ही डेडलाईन दिलेली आहे. युती विना किंवा युतीसह दोन्हीसाठी भारतीय जनता पार्टी तयार आहे. तरी नेमकं काय फॉर्म्युल्यावर गाडी आणली? फॉर्म्युला आता आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींकडे दिलेला आहे. आजच आमची बैठक झाली प्रदेशाच्या अध्यक्षांच्या बरोबर, आणि जे काही फॉर्म्युल्याच्या गोष्टी आहेत किंवा जी भारतीय जनता पार्टीला अपेक्षित आहे युतीमध्ये, ती सगळी तपशील जो आहे तो आम्ही त्यांना दिलेला आहे. आणि आम्ही हे देखील सांगितलंय की उद्यापर्यंत आपण याची निर्णय घ्यावा. आम्ही दोन्ही गोष्टी करता तयार आहोत. वी आर प्रिपेअर्ड फॉर बोथ द थिंग. स्वतः प्रदेशाध्यक्ष इथे ठाण्यात येऊन बैठक करून गेले. ते कल्याण डोंबिवली महापालिकेच्या संबंधामध्ये त्यांची त्या ठिकाणी चर्चा होती. आता बघायचं ना, आता थोडा काळच सांगू शकतो की काय होईल. बरं, असं नाही आहे की ठाण्याला सगळ्याची सवय आहे. 2017ला सुद्धा स्वतंत्रपणे लढले होते. त्याच्या आधी 2 वेळेला स्वतंत्रपणे लढले, 3 वेळेला युतीसह लढले. आणि त्याच्यामुळे असं काही मला असं वाटत नाही की याच्यामध्ये फार काही मोठी स्फोटक अशी काही गोष्ट आहे. दोन्ही याची सगळ्यांना सवय आहे. एकीकडे युतीची चर्चा चालू असताना सत्ताधारी काही शिवसेना पक्षाच्या वतीने अटल बिहारी वाजपेयी हे आपल्या देशाचे महानायक. आमदार संजय केळकर यांची प्रतिक्रिया. आंतरराष्ट्रीय अटल सन्मान कार्यक्रम हा नवी दिल्लीतील 23 डिसेंबर रोजी महाराष्ट्र सदन येथे संपन्न कार्यक्रम झाला. अटल फाउंडेशनतर्फे ठाण्याचे आमदार संजय केळकर यांना हा पुरस्कार दिल्ली येथे जाहीर करण्यात आला. मात्र ठाण्यात सुरू असलेल्या ठाणे महानगरपालिका निवडणुकीत केळकर यांना जबाबदारी असल्यानं त्यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं नाही. आज भाजपच्या खोपट येथील कार्यालयात दुपारी 4 वाजता अटल फाउंडेशनतर्फे हा पुरस्कार फाउंडेशनच्या राष्ट्रीय अध्यक्षा अपर्णा सिंग यांच्या वतीनं महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गणेश राजे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी अटल फाउंडेशनचे प्रदेश महामंत्री जितेंद्र शिर्के, ठाणे जिल्हा अध्यक्ष राजकुमार पवार तसंच ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, माजी उपमहापौर अशोक भोईर, दत्ता घाडगे, महेश कदम, राजेश गाडे, मितेश शाह देखील उपस्थित होते. अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाचा पुरस्कार आपल्याला मिळाला हे आपलं भाग्य असल्याचं केळकर यांनी सांगितलं. आपल्या दृष्टीनं तो अत्यंत महत्त्वाचा आहे. अटलजी म्हणजे आपल्या देशाचे महानायक आहेत. अद्वितीय असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. ते कवी होते, लोकप्रतिनिधी कसा असावा याचा आदर्श होते. हा पुरस्कार केवळ आपला नसून आपल्या सर्व सहकाऱ्यांचा आहे. जसं पेराल तसं उगवतं, असं आमदार केळकर यांनी सांगितलं. अटलजी यांच्या नावाचा पुरस्कार आमदार संजय केळकर यांना देताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. अशा व्यक्तीला हा पुरस्कार देत आहोत की ज्यांनी अटलजींचा कार्यकाळ बघितलाय, त्यांच्या विचारांवर ते चालत आहेत. आमदार म्हटलं की त्यांच्या पाठी कार्यकर्त्यांचा लवाजमा आला, परंतु आमदार केळकर हे साधे आणि सरळ जीवन जगतात. नागरिकांना सहज उपलब्ध होतात. सामाजिक क्षेत्रात अनेक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांसाठी, पोलिसांसाठी, माजी सैनिकांसाठी, तरुणांसाठी अनेक उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या या कामाची दखल आमच्या संस्थेनं घेऊन त्यांना अटल सन्मान हा पुरस्कार केला, असं अटल फाउंडेशनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गणेश राजे यांनी बोलताना सांगितलं. सर्वप्रथम तर आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अपर्णाजी सिंह यांनी थोडी माहिती देतो मी आपल्या अटल फाउंडेशन विषयी. आपल्या अटल फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अपर्णाजी सिंह आहेत आणि आपलं हे कार्य भारत देशामध्ये जवळजवळ 22 राज्यामध्ये चालतं आणि महाराष्ट्रामध्ये 27 जिल्ह्यामध्ये 250च्या वरती आपले पदाधिकारी आहेत.
तर साहेबांना इलेक्शनमुळे, महानगरपालिकेच्या निवडणुकीमुळे येता आलं नाही. साहेबांनी दिल्लीसाठी संदेश दिला आणि माझ्या हातात अवॉर्ड तो सुपूर्द त्यांनी केला आणि मी माझं भाग्य समजतो, कारण की एवढ्या मोठ्या हस्तीला आज माझ्या हातचे अवॉर्ड दिला जातोय. एका मोठ्या हस्तीचं नावाचा अवॉर्ड त्यांच्या स्मृतीमध्ये एवढ्या महान हस्तीला संजय केळकर साहेबांना दिला जातो, ह्याच्याबद्दल मला मनस्वी आनंद आहे. हा खऱ्या अर्थानं ठाणे शहराचा गौरव आहे, सर्वांचा गौरव आहे. महाराष्ट्रात हा महाराष्ट्रामध्ये 3 जणांना अवॉर्ड दिलेला आहे. एक आरोग्यदूत मंगेशजी चिवटे, उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेशजी चिवटे, त्यांना अटल श्री अवॉर्ड दिलेला आहे. आमदार संजयजी केळकर साहेबांना आंतरराष्ट्रीय अटल अवॉर्ड दिलेला आहे आणि